नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण ही सुंदर अशी पणत्यांची डॉयली बनवणार आहोत। ही तुम्ही डॉयली म्हणून वापरू शकता किंवा मध्ये एक दिवा लावू शकता, कॅन्डल होल्डर म्हणून वापरू शकता। तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही याचा उपयोग करू शकता। अशी ही छोटीशी पणत्यांची डॉयली कशी बनवायची ते आपण आता पाहूयात। पहिल्यांदा आपण ह्या पिवळ्या रंगाने 8 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 आणि ह्याचा सर्कल बनवून घ्यायचा। आता ह्या 8 चेनच्या सर्कलमध्ये आपल्याला खांब घ्यायचे आहेत। तर 1 2 3 3 चेन हा पहिला खांब, 2 3 4 5 6 7 8 9 10 एकूण 21 खांब घ्यायचे आहेत। आता हे 21 खांब घेतलेले आहेत आपण। आता हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे इथे क्लोज करून घ्यायचा आहे। आता मी इथे ही ऑरेंज लोकर लावून घेणार आहे। आता हा राऊंड इथे क्लोज झाला। आपण इथे ऑरेंज लोकर जोडून घेतलेली आहे। आता ह्या ऑरेंज लोकरीने 1 2 3 हा झाला आपला खांब। आणखी एक चेन घेतली आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा एक खांब। आता ही पिवळी लोकर मी कट केलेली नाही आहे, कारण वरच्या राऊंडला मला पुन्हा पिवळी लोकर वापरायची आहे, त्यामुळे इथे सोडून देणार आहे मी। हा पहिल्या खांबावर एक खांब, एक चेन, एक खांब झालेला आहे। एक चेन घ्यायची आहे आणि पुढच्या खांबावर एक खांब, पुन्हा एक चेन, पुढच्या खांबावर एक खांब, एक चेन घ्यायची आहे आणि त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब, एक चेन आणि एक खांब, एक चेन घ्यायची आहे, एका खांबावर एक खांब, एक चेन, एका खांबावर एक खांब, एक चेन आणि ह्या पुढच्या खांबावर एक चेन, एक खांब, एक चेन आणि एक खांब। ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। बघा, एका खांबावर आपण एक खांब, एक चेन, एक खांब असा घेतलेला आहे आणि पुढच्या 2 खांबांवर एक एक खांब घेतलेला आहे। नंतरच्या खांबावर हे 2 खांब, इथे एक एक खांब, इथे 2 खांब, आता पुन्हा इथे एक एक खांब येतील, मग 2 खांब आणि प्रत्येक खांबाच्या मध्ये एक एक चेन येणार आहे। तर हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया। आता हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे। इथे आपण काय करायचं आहे, एक चेन घ्यायची आणि हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे, इथे आपण ॲक्च्युली 4 चेन घेतलेले आहेत, त्यातले 1 2 3 तिसऱ्या चेनवर क्लोज करायचं आहे। त्याच्यानंतर मी ही पिवळी लोकर इथे ओढून घेत आहे। आता आपल्याला पिवळ्या लोकरने विणायचं आहे आणि ही ऑरेंज लोकर जी आहे ही मी कट करते। आता आपल्याला काय करायचं आहे,
ह्या पिवळ्या लोकरीने 1 2 3 हा झाला आपला खांब. आता ह्या 2 खांबांच्या मधला जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये एक खांब घालायचा. त्यानंतर ह्या खांबाच्या वर एक खांब, गॅपमध्ये एक खांब, खांबाच्या वर एक खांब, ह्या गॅपच्या मध्ये एक खांब, खांबावर एक खांब आणि गॅपमध्ये एक खांब. खांबाच्या वर एक खांब आणि गॅपमध्ये एक खांब असा हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. आता हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. हा 3 चेनचा जो पहिला खांब आहे इथे आपण क्लोज करायचा आहे. इथे क्लोज केल्यानंतर आपण काय करायचं, ह्या ठिकाणी 1 2 3 हा झाला आपला खांब. 4 5 6 ह्या 3 चेन आणि त्याच ठिकाणी एक खांब घ्यायचा. अशा प्रकारे लूप तयार करायचा आहे. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 7 चेन घ्यायचे आहेत आणि इथे 1 2 3 4 5 6 7 हे 7 खांब सोडून 8व्या खांबावर पुन्हा एकदा लूप तयार करायचा. एक खांब, 3 चेन, एक खांब, 1 2 3 4 5 6 7 7 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 आणि 8व्या खांबावर पुन्हा लूप तयार करायचा. एक खांब, 3 चेन आणि एक खांब. सात चेन, 7 खांब सोडून 8व्या खांबावर लूप. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून लूप तयार झालेले आहेत. आपण इथे क्लोज झाल्यानंतर पहिल्या खांबावर ह्या 6 चेन आणि एक खांब घातला. त्यानंतर इथे 7 चेन, 7 खांब स्किप करून 8व्या खांबावर एक खांब, 3 चेन, एक खांब लूप. अशा प्रकारे हे लूप तयार करून घेतलेले आहेत. आता हा शेवटचा लूप झालेला आहे. ह्या 7 चेन आहेत. याच्यातल्या 1 2 3 तिसऱ्या खांबावर आपण तिसऱ्या चेनवर क्लोज करून घ्यायचं आहे. आता मी ही लोकर इथे कट करत आहे. इथे मी वेगळ्या रंगाचा धागा वापरते. आता मी ही लाल लोकर घेतलेली आहे. हा जो लूप आहे जिथून आपण धागा कट केला, कोणत्याही लूपमध्ये आपण लावून घेऊ शकतो. मी ह्याच लूपमध्ये लावते, त्यामुळे ही पिवळी लोकर जी कट केली आहे ती देखील झाकली जाईल. आता कोणत्याही एका लूपमध्ये लोकर जोडून घ्यायची आहे. मी ह्या लूपमध्ये ही लाल लोकर जोडून घेतलेली आहे. इथे काय करायचं आहे, 1 2 3 4 4 चेन घेतलेले आहेत मी. सुईवर 2 वेळा वेढा द्यायचा आणि मोठा खांब घालायचा आहे. इथे 4 चेनचा एक मोठा खांब झालेला आहे, ट्रिपल क्रोशे. हा दुसरा झाला, 3 4 5 6
7, इथे हे आपले 7 ट्रिपल क्रोशे झाले. आता सेम हा जो खांब आहे ह्या खांबावर आपल्याला ट्रिपल क्रोशे घ्यायचे आहेत. तर इथे 7, अजून दाट करायचं असेल तर एक वाढवू शकतो आपण, पण एवढंसं ठीक आहे. तर ह्याच्यावर देखील 7 ट्रिपल क्रोशे. ही इथून सुई घालायची आहे अशी, आणि 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हा एक 7. इथे 7 ट्रिपल क्रोशे झाले. आता हे असं फिरवायचं. हा जो खांब दिसतोय ह्या खांबावर पुन्हा एकदा 7 ट्रिपल क्रोशे घालायचे. अशी इथून सुई घालायची आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. अशा प्रकारे हे आपण 7 ट्रिपल क्रोशे इथे घातले. असा आकार तयार होईल इथे. आता ह्याच्या पुढे काय करायचं आहे आपल्याला, ही जी मागच्या बाजूला चेन दिसते ह्याच्यावर विणायचं आहे. मागच्या बाजूला म्हणजे ह्या 2 लूपच्या मधली ही चेन आहे, ह्याच्यावर विणायचं असं ह्या बाजूने. पहिला तर मी 1 ट्रिपल क्रोशे घेतला, म्हणजे मोठा खांब. आता हा 1 ट्रिपल क्रोशे घेतला आपण. त्याच्यानंतर डबल क्रोशे किंवा खांब घ्यायचे आहेत 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. शेवटचा पुन्हा एकदा ट्रिपल क्रोशे म्हणजे मोठा खांब 9. त्यानंतर ह्या लूपमध्ये जसे इथे खांब विणले तसेच ह्या लूपमध्ये खांब विणायचे 8, 8. 1, 2, आता हा जो खांब दिसतो ह्या खांबाच्या मध्ये
सेम ह्या बाजूच्या खांबावर आता पुन्हा एकदा इथून मागच्या बाजूने हा जो लूप आहे ह्या लूपवर एक मोठा खांब, 9 खांब, पुन्हा एक मोठा खांब, मग ह्या लूपमध्ये विणायचं. जशी ही डिझाईन तयार केली तशीच ती डिझाईन तयार होईल. ह्या प्रकारे हे सगळे लूप आहेत. ह्या सगळ्या लूपमध्ये आपल्याला असेच गोल विणून घ्यायचे आहेत. तर हे पूर्ण मी विणून घेते. आता हे सगळं विणून झालेलं आहे. आपण इथून सुरुवात केली होती. या ठिकाणी मी ते क्लोज करून घेते. आता ही लोकर मी इथे कट करते. अशा प्रकारचं हे तयार झालेलं आहे. आता हे जे गोल तयार झालेले आहेत, पाकळ्या तयार झालेल्या आहेत, ह्याला मी पंत्यांसारखा शेप देणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे वात बनवून घ्यायची आहे. आता ह्या ज्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत ह्यांना मी पंत्यांसारखा शेप देणार आहे. त्यासाठी काय करणार आहे, इथे मी ज्योत तयार करून घेणार आहे ह्या ठिकाणी, आणि ही गोल अशी आतमध्ये राहते. तर ज्योत बनवण्यासाठी मी ही ऑरेंज लोकर घेतलेली आहे. ही ऑरेंज लोकर, हा असा क्रॉस आहे ना, हा इथला एक हा मोठा खांब आणि हा एक इथला मोठा खांब, ह्या दोघांमध्ये ही ऑरेंज लोकर अशी मी जोडून घेते. त्यानंतर इथे 1 2 चेन, त्याच ठिकाणी एक अर्धा खांब, दुसरा अर्धा खांब, तिसरा अर्धा. आता हे तिन्ही चारही एकत्र क्लोज करायचे अशा प्रकारे. अशी ही ज्योत तयार झालेली आहे. वाटतं ना थोडं पंतीसारखं. आता ही जी लोकर आहे ही आपण आतमध्ये ओढून घेऊया, नको असेल तर कट करून घेऊया.
सेम. अशा प्रकारे ही पंक्ती तयार झालेली आहे. आता ह्या सगळ्या पंत्या विणून झालेल्या आहेत. इथे आपल्याला काय करायचं आहे, पिवळी लोकर जोडून घेते मी. हे जे आपण 7 खांब स्किप केले होते त्याचा जो मधला खांब आहे, म्हणजे 1 2 3 आणि हा जो चौथा मधला खांब आहे, ह्या खांबावर मी ही पिवळी लोकर जोडून घेते. 1 2 3 हा झाला आपला खांब. त्याच ठिकाणी आणखी एक खांब, 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. अशा प्रकारे. त्यानंतर इथे 1 2 3 4 5 चेन घ्यायचे आहेत. पुन्हा चौथ्या खांबावर 1 2 3 4 या चौथ्या खांबावर शेल तयार करायचे आहे. 2 खांब, 2 चेन आणि 2 खांब. ह्या प्रकारे इथे सगळीकडे शेल तयार करून घ्यायचे आहेत. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. आता हे 5 चेन घेतले आपण आणि हे तिसऱ्या चेनवर क्लोज करायचं. त्यानंतर एक स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि ह्या शेलच्या मध्ये यायचं आहे. तर ह्या शेलमध्ये 1 2 3 हा झाला आपला खांब. 1 2 आणि 3. ह्या वेळेला आपल्याला 3 खांब घ्यायचे आहेत. 2 चेन आणि पुन्हा एकदा 3 खांब. तीन खांब, 2 चेन, 3 खांब अशी शेल ही करून झालेली आहे. इथे घ्यायची आहे 1 चेन. त्यानंतर काय करायचं, ही पंती आहे ना, ही आपण ही 5 चेन आहेत ह्याच्यावर अशी जोडून घेऊयात. इथून एक सिंगल क्रोशे टाकून अशी, म्हणजे हा गोल बरोबर असा राहील. पुन्हा 1 चेन घ्यायची आहे. आता ह्या पुढच्या शेलमध्ये 1 2 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. एक चेन घ्यायची आहे आणि आधीची पंती जोडली त्याचप्रमाणे ही पंती देखील इथे अशी जोडून घ्यायची आहे ह्या चेन सोबत. अशा प्रकारे एक चेन घ्यायची आहे. शेलमध्ये शेल, 3 खांब, 2 चेन, 3 खांब. एक चेन घ्यायची आहे.
पणती अशी इथे जोडून घ्यायची. अशा प्रकारे ह्या पणत्या इथे जोडल्या जातील. आणि पुन्हा एकदा एक चेन शेलमध्ये शेल, 3 खांब, 2 चेन, 3 खांब, पुन्हा 1 चेन, ही पणती जोडायची. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेऊया. आता हा राऊंड इथे पूर्ण झाला. इथे 1 चेन घेतलेली आहे आणि इथून आपण सुरुवात केली होती. 3 चेनचा खांब घेऊन इथेच क्लोज करायचं आहे. त्यानंतर स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा ह्या शेलच्या मध्ये यायचं. तर इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 1 2 3 हा एक खांब, 3 चेनचा खांब आणि आणखी 3, असे 4 आपण खांब घातलेले आहेत. 2 चेन घ्यायच्या, पुन्हा 4 खांब. एक 2 3 चेन घ्यायचे आहेत. तर पुढच्या शेलमध्ये पुन्हा असे 4 खांबांची शेल. 1 2 3 4, 2 चेन आणि 4 खांब. तीन चेन, 3 चेन ह्या शेलमध्ये 4 खांबांची शेल, 3 चेन शेलमध्ये 4 खांबांची शेल, असा हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊ. तर हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. ह्या 3 चेन घेतलेल्या आहेत. आपण सुरुवात केली होती इथे क्लोज करायचं आहे. पुन्हा एकदा स्लिप स्टिच घेऊन ह्या शेलच्या मध्ये यायचं आहे. 1 2 3 चेन. आता ह्या शेलच्या मध्ये खांब घालायचे आहेत. 2 3 4 5 6 7 8 9. हे 9 खांब घातले. 2 चेन ह्या चेन 3 चेन ह्या चेनवर सिंगल क्रोशे. पुन्हा 1 2 3 चेन. पुढच्या शेलमध्ये 9 खांब. 1 2 3 4 5 7 8 9. 3 चेन सिंगल क्रोशे. 3 चेन 9 खांब ह्या शेलमध्ये 9 खांब. 3 चेन सिंगल क्रोशे 9 खांब, असा हा राऊंड पूर्ण करून घेऊया. तर हा राऊंड इथे पूर्ण झाला. 3 चेन घेतलेले आहेत आणि ह्या पहिल्या चेनवर आपण क्लोज करून घेऊ.
आता मी इथे ऑरेंज लोकर लावून घेते. एक 2 3 हा झाला पहिला खांब. त्याच ठिकाणी आणखी एक खांब घालायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या खांबावर एक खांब, तिसऱ्या खांबावर एक खांब, चौथ्या खांबावर एक खांब, ह्या पाचव्या खांबावर एक खांब घ्यायचा आहे आणि इथे 1 2 3 4 5 चेन आणि त्याच ठिकाणी क्लोज करायचं. म्हणजे अशी मुखरी तयार करायची आहे, पिकोट तयार करायचं आहे. आता प्रत्येक खांबावर एक एक खांब, आणि हा जो शेवटचा खांब आहे ह्याच्यावर 2 खांब. इथे 1 2 3 चेन हा सिंगल क्रोशे आहे. ह्याच्यामध्ये सिंगल क्रोशे, 3 चेन ह्या पहिल्या खांबावर 2 खांब, दुसऱ्यावर 1, तिसऱ्यावर 1, चौथ्यावर 1, पाचव्यावर देखील 1 खांब. त्यानंतर 5 चेनची मुखरी 1 2 3 4 5, पुढच्या खांबांवर खांब, हा जो शेवटचा खांब आहे ह्याच्यावर 2 खांब, 3 चेन, सिंगल क्रोशेवर सिंगल क्रोशे. ह्या प्रकारे ही संपूर्ण बॉर्डर आपण विणून घ्यायची आहे. हा राऊंड इथे पूर्ण झाला. 3 चेन घेतलेले आहेत. हा 3 चेनचा पहिला खांब आहे, याच्यावर क्लोज करून घ्यायचा. आता ही आपली सुंदर अशी पणत्यांची डॉयली तयार झालेली आहे. छोट्या छोट्या पणत्या खूप छान दिसत आहेत. हे तुम्ही असंच शोपीस म्हणून ठेवू शकता किंवा मग ह्याच्यामध्ये आपल्याला फ्लॉवर पॉट लावता येईल, कॅन्डल होल्डरही बनवता येईल ह्याचं. पहा किती सुंदर दिसते ही डॉयली. आणि ही डॉयली तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा आणि तसं कमेंट करून सांगा. धन्यवाद.